नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण सामान्य 9000 वन लाइनरच्या प्रश्न सिरीजमध्ये आज आपण भाग 21 बघणार आहोत, जो की प्रश्न क्रमांक 701 ते 750 पर्यंतचे प्रश्न आहेत। त्यापूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा। चला तर 701 नंबरचा प्रश्न बघा। व्हिनेगार मध्ये कोणते आम्ल असते? तर हे ॲसिटिक आम्ल असते। 702 नंबरचा प्रश्न बघा। जागतिक रक्तदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 14 जून हा दिवस साजरा केला जातो। आम्लाची चव कशी असते? आंबट असते। पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा पिण्यासाठी उपलब्ध आहे? तर 0.3% साठा पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे। रक्तातील पेशींना सैनिकी पेशी म्हणतात, तर श्वेत रक्तकणिका किंवा पांढऱ्या पेशींना आपण सैनिकी पेशी म्हणतो। डाळीपासून कोणते पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? तर प्रथिने मिळतात। गंगेचा वाघ म्हणून कोणता प्राणी आहे? तर मित्रांनो, डॉल्फिन हा गंगेचा वाघ म्हणून ओळखला जातो। सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेसाठी कोणते जीवनसत्व तयार होते? तर ड जीवनसत्व तयार होते। डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी वापरतात? तर क्षयरोग रुग्णांसाठी वापरतात। पित्त हे टिंबटिंब या अवयवापासून तयार होते, तर यकृतापासून तयार होते। HTTP चे पूर्ण रूप काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। 712 नंबरचा प्रश्न बघा। मोबाईल तंत्रज्ञानमध्ये IMEI म्हणजे काय? तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी। 713 नंबरचा प्रश्न बघा। बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर गॅमा किरणांचा मारा करतात। कांगारू हा प्राणी कोणत्या वर्गात मोडतो? तर हा सस्तन वर्गात मोडतो। वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? तर श्वेतक्रांतीशी संबंधित नाव आहे। कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। चष्म्याचे भिंग याच्यापासून बनवतात। चष्म्याचे भिंग कशापासून बनवतात? तर हे फ्लिंट काच यापासून बनवतात। हिमॅटोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर रक्ताशी संबंधित आहे। मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर 22 हाडे असतात। कोल्हापूर जिल्ह्यातील हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते, तर नंदवाळ हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर दाजीपूर अभयारण्य हे राधानगरी तालुक्यात आहे। तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर चंदगड या तालुक्यात आहे। यक्षगान हे लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर कर्नाटक या राज्यातील आहे। पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हे तेलबिया उत्पन्नाशी संबंधित आहे। धनविधेयक हे कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? तर हे लोकसभा या सभागृहात प्रथम मांडले जाते। ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल हे एकक आहे। ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले? तर जेम्स प्रिन्सेप यांनी केले। भारतातील आशिया चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले? तर 1952 साली। भारतातील लोकसंख्येची गणना किती वर्षांनी केली जाते? तर 10 वर्षांनी केली जाते। शासनाने ग्रामस्तरावरील कोणास जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले? तर ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी म्हणून घोषित केले। कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात। वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या प्रवाह नावाने ओळखला जातो? तर प्राणहिता या नावाने ओळखला जातो। रामचरित मानस हा अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? तुलसीदास यांनी केली। स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ग.वा. मावळंकर होते। स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण आहे? काशाबा जाधव। भारतीय घटनेच्या टिंबटिंबव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते। 214 कलमानुसार। ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? तर ग्रामपंचायत सचिवांचे असते।
भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? तर संत एकनाथांचा आहे. भामरगड येथील नदी संगमात कोणत्या नदीचा समावेश होतो? पर्लकोटा, पामल गौतमी आणि इंद्रावती या नद्यांचा समावेश होतो. रिपोर्ट रेट आणि रिझर्व्ह रेपो रेट कोण ठरवतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाचे? तर कायदेमंडळाचे. महाराष्ट्रातील हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे? तर बेसाल्ट आहे. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते? तर झारखंड या राज्यामध्ये आढळते. राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. 745 नंबरचा प्रश्न बघा. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे काव्य लिहिले? कालिदास. एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा कुठून सुरू केली? कराची ते मुंबई येथून सुरुवात केली. सॅल्ब्युटामॉल हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात? तर दमा. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला? पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांचा मृत्यू पदावर असताना झाला. ब्ल्यू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहे? जेफ बेझोस. राज्यसभेचे सदस्य संख्या किती आहे? तर 250. बघा मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमधील प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. चॅनल सबस्क्राईब करून ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.